नमस्कार मंडळी. आज आपण हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस गुढीपाडवा साजरा करत आहोत. हा दिवस आनंद, सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचा दिवस आहे. चला या पवित्र दिवशी आपण गुढीची प्रतिष्ठापना, पूजा आणि सणाचे महत्त्व जाणून घेऊया. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस शालिवाहन शकाच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो. आता यातील रामायणातील संदर्भ कसा आहे ते मी तुम्हाला सांगते. प्रभू श्रीरामांनी या दिवशी वानर सेनेच्या मदतीने रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला होता. राजा शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. हा सण नवे संकल्प करण्याचा आणि नवीन सुरुवातीचा शुभ मानला जातो. गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आता गुढी तयार कशी करावी ते सांगते. बांबूच्या काठीला सुंदर रेशमी वस्त्रे बांधा. साखर, गाठी, फुलं, आंब्याची कडुलिंबाची पाने बांधा. तांब्याचा कलश किंवा कांसाचा कलश उलटा ठेवून गुढी तयार करावी. घराच्या मुख्य दरवाजावर उंच जागी गुढी उभारावी. फुलं आणि हळदी कुंकू वाहून गुढीची पूजा करावी. कडुलिंबाची पाने चावून खावीत, कारण ते आरोग्यासाठी लाभदायक असतात. आरती करून नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात. आता गुढीपाडव्याच्या दिवशी गोडधोड जेवण केले जाते. काही खास पदार्थ जसे की श्रीखंडपुरी, पुरणपोळी, केसरी भात, मिठा भात हे पदार्थ कुटुंबासोबत बसून प्रेमाने खाल्ले जातात आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यासोबतच रांगोळी काढली जाते. जसे की मी गुढीपाडव्याचीच रांगोळी काढलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतरून गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. गुढीपाडवा विजय, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा दिवस आहे. कारण हा दिवस आपल्याला शिकवतो की आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत आपण सकारात्मकताने पुढे जावे आणि नवीन ऊर्जा घेऊन कार्य करावे. तर मित्रांनो, हा होता गुढीपाडव्याचा संपूर्ण उत्सव. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष आनंददायी आणि समृद्ध व्हावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.